पंचक्रोशीतल्या लोकांचाही उद्धार. त्यांचं एक एक चरित्र आपण जर अनुभवलं तर खरंच असं वाटतं की तुकाराम महाराजांसारखं पुन्हा होणे नाही. एक एक अनुभव फक्त सांगते तुम्हाला, तुम्हाला माहित असेल कदाचित, एक अनुभव सांगते. ज्या वेळेस सालो मालो अशी काही लोक एकत्र झाली, आणि हा आपल्याकडून कसाच ऐकत नाही, कारण काही लोकांना ना काही जणांचं काम खुपतं, यांचं कसं नुकसान होईल, मग हा आपलं ऐकत नाही. मग काय करायचं, रामेश्वर भट्टांना बोलवायचं. रामेश्वर भट्टांना निमंत्रण दिलं आणि त्यांनी सांगितलं तुकोबरायांना बोलून घ्या. सभेमध्ये तुकोबरायांना बोलून घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं असं करा, काय करतोस वेड्यासारखा, अरे वेद शास्त्र एवढं सोप्या भाषेत लोकांना सांगत असता काय, ते एवढं सोपं आहे का, एवढं सोपं नाही. तू उठलं की सुटलं अभंगातून रचना करायला लागला. काय करू म्हणे तुकोबराय, असे धन्यतेनं विनम्रतेनं उभा राहिले हात जोडून. काही नाही म्हणे, त्या वह्या बुडवून टाक, चरित्र तुम्हाला माहिती आहे, वह्या बुडवून टाक, तुम्हाला जे योग्य वाटलं तुम्ही सांगितलं, हरकत नाही. निघाले आणि त्या काव्य जे रचलेलं होतं ते बुडायला निघाले. मला सांगा, 4 ओळी कविता जरी केली आणि त्या कवितेला जर कोणी नाव ठेवलं तर आपल्याला कसं वाटतं हे मला तुम्ही सांगा. ज्यांनी दिवस रात्र एक करून अभंग रचना केली होती त्यांच्या अशा गाथ्याच्या वह्या बुडवायची वेळ आली. काय वाटलं असेल तुकोबरायांना, जरासं लक्षपूर्वक ऐका, लक्षपूर्वक ऐका. आणि मग इंद्रायणीच्या त्या तटावर निघाले. शिळा होती शिळा, अशा वह्या बुडवायच्या की जिजाबाई पळत आल्या. अहो धनी, हे काय करता तुम्ही, अहो या लिखाणासाठी, या वह्यासाठी तुम्ही संसाराकडे पाहिलं नाही. कोणतं लेकरू रडलं, कोणत्या लेकराला काय पाहिजे, घरात धन आहे ना आहे, घरात अन्न पाणी आहे ना आहे, कशाची काळजी केली तुम्ही. त्या विठ्ठलाच्या भक्तीसाठी स्वतःला एवढं झोकून दिलं आणि आत्ता वेळ आली हे सगळं करणे, याच्यासाठी केलं काय. आवले हे करावं लागेल. अगदी डुंबून दिलं, वह्या दिल्या सोडून जलामध्ये आणि त्या शिळेवर पोहोडले, झोपले. लहान लहान बाळं यायची. रामेश्वर भट्टांना येतकिंचितही काही वाटत नाही त्यावेळेला, येतकिंचित. एवढा मोठा गुन्हा घडला, अपराध घडला, पण तुकोबरायांची सत्य साक्ष समाजाला त्यामुळेच आली. रामेश्वर भट्ट नसते तर तुकोबरायांचं अनुष्ठान कसं झालं असतं. आणि मग अनुष्ठान पूर्ण झालं 13 दिवसाचं. हळूहळू दगड वरती यायला लागले. आपल्या सर्वांना माहिती आहे, वह्या मिळाल्या, आई साहेबांनी दर्शन दिलं, महाराजांचं सिद्धत्व सिद्ध झालं. पण त्यानंतर काय, भजन सिद्ध झालं. त्यानंतर एका पर्व काळाला स्नानाला गेले रामेश्वर भट्ट, आणि तो पर्व काळातला तो भाग अनगडशाह नावाच्या फकीराचा होता. आता अनगडशहाची जादू, तो तांत्रिक विद्या जाणणारा होता. त्या पंचक्रोशीत त्याची जादू चलती होती. आणि त्या अनगडशहाकडे एक कटोरा होता. तो कटोरा सहज भरणार नाही असं त्याचं दैवत होतं. तो कटोरा सहज भरू शकत नव्हता. कुणीतरी दैवी अंश काहीतरी स्पर्श करेल, अन्नाचे कण टाकेल, त्यावेळेला हा कटोरा भरेल असं भाकीत होतं. आता नीट ऐका, झालं असं, त्या कुंडामध्ये रामेश्वर भट्टांनी स्नान केलं. आणि हे जेव्हा अनगडशहाला कळालं, दाह सुटला, अंगाचा श्राप लागला अनगडशहाचा. एवढा दाह, एवढा दाह, एवढा दाह, काय करावं सुचेना. तेव्हा लोक म्हणली, तुम्ही कदाचित संतांचा अपमान केला म्हणून तर हे झालं नाही. नीट ऐका, म्हणून तर हे झालं नाही. मनी भक्तीची आवडी असं म्हणत असताना या सगळ्या संकल्पना बघा, हे सगळं चरित्र बघा. मी भजन करतो म्हणून डोळे चोळत ते सगळ्या गावाला दाखवत नाही मी एकादशीचं भजन केलं म्हणून. हे म्हणत असताना त्यांचा स्वतःचा अनुभव किती मोठा आहे. आणि मग अनगडशहाचा श्राप लागला, दाह. लोकांनी सांगितलं कीर्तनात जाऊन बसत जा. कीर्तनात बसायला लागले, दाह थांबला, दाह थांबला. कुणीतरी अनगडशाला सांगितलं, देहू का कोई तुका नाम का है, साधू है, कोई फकीर है, फक्कड़ फकीर है, रहता है गृहस्थ आश्रम में लेकिन साधुत्व जानता है, वो बहुत बड़ा ज्ञानी है. असं ऐकल्यापासून त्या अनगडशहाला नुसते वेध लागले होते तुकाराम महाराजांना भेटण्याचे. मला भेटायचंय, मला भेटायचंय. अनगडशहा निघाला देहू गावाकडे आणि तुकाराम महाराजांना शोधायला लागला. नीट ऐका, शोधायला लागला. शोधता 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 चवटावर त्या ओट्यावर बसलेल्या लोकांना विचारलं, का म्हणे तुकाराम महाराजांचं घर कुठे, वो तुका कहाँ रहता है. आता तुकाराम महाराजांचं घर कसं कसं, आम्ही सदैव सुडके, जवळी येता चोर धाके, जाऊ पुढती भिके, कुत्री घर राखीती. महाराज
अगदी छपराचं घर, पाणी आलं तर सगळीकून गळेल, ऊन आलं तर सगळीकून ऊन घरात शिरेल, असं घर तुकोबरायांचं. आणि अशा अवस्थेत जिजाबाई भाकरी करतायत. तुकोबराय भजनानंदी आहेत, भजनाला गेले आहेत आणि दारामध्ये कुणीतरी अलख म्हणतंय, आवाज येतय, तुकाजी आप घर पर हो क्या? आवाज आल्याबरोबर भगीरथी होत्या. लहान लेकरांना सवय, आई स्वयंपाक करायला लागली की पिठासोबत खेळायचं. आता लेकरं मोबाईल सोबत खेळतात म्हणून पीठ बंद झालं. आता बंद झालं ना, आता कोण भिक्षेला जाईल? उलट ते म्हणतं, आमच्या मम्मीनं सांगितलं, आम्ही घरी नाही म्हणून सांगा. ते आपलंच लेकरू. त्या पिठासोबत खेळत होत्या आणि माझ्या बाबांना सांगितलंय, दारात कुणी आल्यानंतर तसं विनमुख जाऊ द्यायचं नाही. आणि म्हणून ओंजळीमध्ये पीठ भरलं आणि अशा निघणार की जिजाबाईने असा हात मारला, ए गारठे, बापही तसा टाळकुट्या, निघाले. त्यांचं बोलणं हे प्रेमातलं होतं. अगं ते भजन करतायत, कसं कसं म्हणून मी करतेय आणि तू ही पीठ द्यायला निघालीस का? सोड ते पीठ. हात मारला, हातातलं पीठ पडलं, पण हाताला चिकटलेलं कसं पडत? हाताला काही पीठ चिकटलेलं होतं आणि ते चिकटलेलं पीठ घेऊन जेव्हा अनगडशहाच्या त्या फावडीला असं अनगडशहानं पुढे केलं, लहान लेकरू धावत आलं, परीक्षा घ्यावी म्हणून असं पुढे केलं. आमच्या भागीरथी आई साहेबांनी फक्त त्या कटोऱ्यात असे हात झटकले आणि कटोरा भरला. गच्च कटोरा भरला. आणि जसा कटोरा भरला तसं हे भगीरथीच्याच पाया पडायला लागलं. हा, तुकारामजी दंडवत, तुकारामजी प्रणाम. ती म्हणली, अरे येड्या, मी नाही रे तुकाराम, अरे माझा बाबा डोंगरावर, माझ्या का पाया पडतो? मी का तुकाराम आहे काय? मग कुठे तुझा? या रस्त्यानं जा. कोणत्या? फक्त भजनाच्या रस्त्यानं जा, माझे बाबा भेटतील. आणि त्या रस्त्यानं अनगडशहा गेले. गेल्यानंतर तुकोबराय भजनानंदाचा आनंद घेत घेत दगडाच्या टाळामधुनी गाईले अभंग. तुकोबांचं भजन कसं होतं महाराज? बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, 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 करावा विठ्ठल जीवे भावे रे. भजनानंदामध्ये रंगलेले महाराज. आनंद. टाळी वाजू द्या जरा, सरळ बसा आणि आपणही म्हणा, काय गोडवा आहे या आनंदाचा, पारावार नाही या भजनाचा. विठ्ठल आवडी प्रेम भाऊ, विठ्ठला ए देवा, ए पांडुरंगा, देवे दिला देह भजना गोमटा. हा देह मला भजन करण्यासाठी दिलाय ना, मग एक क्षण सुद्धा जीवना वेगळी मासोळी, तैसा तुका तळमळी, तुझ्याशिवाय राहू शकत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल, करावा विठ्ठल जीव करावा विठ्ठल जीव भावे, करावा विठ्ठल जीव भावे. विठ्ठल
विठ्ठल करावा विठ्ठल जीव भावे, या अर्थानं एवढं तदाकार वृत्तीनं भजन महाराजांचं सुरू. आणि भजन संपल्यानंतर आपल्या समाधीला उत्कलित करून महाराज आपल्या निवासस्थानाकडे, आपल्या घराकडे, आपल्या झोपडीकडे महाराज जेव्हा निघाले त्यावेळेचा संदर्भ असा. अनगडशाह असा समोरून आला आणि समोरून आल्यानंतर जेव्हा तुकोबांना पाहिलं तेव्हा तुकोबांचं व्यक्तिमत्व इतकं साधं बोळं होतं. माझ्याकडे लक्ष द्या. अंगावर कपडे सुद्धा नीट नव्हते तुकोबांचे. त्याच तुकोबांच्या भंडारा डोंगरावर जात असताना आपण नटून चाललोय आता. काही असो का नसो, आम्ही चांगलो दिसलो पाहिजे. बाह्यरंग साधना आता जमत नाही हो. एक क्षण असा येतो की देवाला अंतरंग लागतो, बाह्यरंग लागत नाही. आणि तुकोबांची ती अवस्था पाहिली. फाटके कपडे होते पण मळके नव्हते बरं का. पगडी बांधलेली, दगडाचे टाळ, विणा, अर्धोन्मिलित नेत्र, आहा हा. त्या नेत्रामधून पांडुरंगांचा रस, एकच रंग पांडुरंग. असं दैवत जेव्हा अनगडशाहनं पाहिलं ना तेव्हा अंदाजानं ओळखलं, आवाज दिला, आप तुकाराम. महाराजांनी मान हलवली. हो महाशय, मी तुकाराम. लांबूनच नमस्कार केला. आणि अनगडशहाचं एक काव्य आहे, आपल्या सगळ्यांना माहीत असेल. अनगडशहा म्हटला, तुकारामजी आपके दो नाम है पर अंग एक है. नीट ऐका, तुकाराम, तुका आणि राम, दो नाम एक अंग. वो भी एक राम था जिन्होंने सेतु बंधन किया. रामनामाचे दगड टाकली, दगड तरली आणि सेतू बंधनाचं काम झालं. एक ते राम होते की ज्यांनी दगड टाकून सेतू बांधला. एक तुम्ही राम आहात की तुम्ही अभंगाचा सेतू बांधला. म्हणून तुका राम दो नाम एक अंग. राम का सेतू तो अभी नहीं, लेकिन आपका सेतू अभंग, तुमचा अभंग रूपी सेतू या भवसागरातून पार करे. मला सांगा, ज्या तुकोबांच्या एका भजनामुळे, या अनन्य भावाच्या भक्तीमुळे या लोकांना सुद्धा तुकोबारायांचा अनुभव आला. तुकाराम महाराज म्हणतात, देवा याच भक्तीची माझ्या मनाला आवड आहे. मनी भक्तीची आवडी. आणि अशी आहे माझी भक्ती की त्याचा हेवा करावा, माझ्या भजनाचा हेवा वाटावा देवा, असं भजन आहे. आणि एक सांगू का देवा, माझं मन भरत नाही. का रे तुका? अरे जेव्हापासून पाहतो तेव्हापासून तू माझ्यात रंगलोय. पण देवा, हा एक जन्म मला पुरेसा नाही. तिसरं चरण, घेन जन्मांतरे, घेन जन्मांतरे, घेन जन्मांतरे, घेन जन्मांतरे, मनी भक्तीची आवडी, मनी भक्तीची आवडी, मनी भक्तीची आवडी, मनी भक्तीची आवडी. घेईन जन्मांतरे, हेची करावया खरे.
काय खरं करायचंय तुकोबारायांना? आता जन्म असा आहे की कर्मानुसार जर जन्म मिळत असेल तर महाराज कर्मधर्मानं तर सर्व समाप्ती झाली आहे तुकोबारायांची. असं कर्म आहे. जन्म घेण्याचं एक दुसरं कारण आहे, असणारी सुप्त वासना. आपल्याकडे त्याचं प्रमाण आहे. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, जड भरत राजा हरणी गर्भा. मरताना जी वासना असते, तुकोबाराय म्हणतात मी जाईल ना तेव्हा माझं येणं निश्चित व्हावं, मला यायचंय. म्हणून एका प्रमाणात ते म्हणले तुका म्हणे गर्भवासी सुखे मला यायचंय. कारण एका अवतारात एका देहामध्ये त्या पृथ्वीराजानं 10,000 नेत्र मागितले. भागवताची कथा तुम्ही ऐका आणि भागवत एकदा स्वामीजींच्या तोंडून ऐका. फार सुरस कथा आहे, कृष्ण कथा. ते बोलायला लागले की ऐकतच राहावं असं वाटतं. मी बऱ्याचदा त्यांना ऐकण्याचा तुरळक योग मला कधी कधी आला, पण कृष्णचरित्र त्यांच्या तोंडून मुखारविंदातून ऐकावा. फार गोड, फार गोड. हा एक देह पुरेसा नाही, मला पुन्हा यायचंय, पुन्हा पुन्हा यायचंय. हरी के जन तो मुक्ती न मांगे, मांगे जन्म अवतार. मोक्ष पद तुच्छ केले या कारणे आम्हा जन्म घेणे घेईल याच्यासाठी देवा येईल जन्माचं उद्दिष्ट एवढंच आहे, तुझी चरण सेवा, बाकी काही नाही. हरिनाम कीर्तन, संतांचं पूजन, यासाठी मी पुन्हा येईल. आणि म्हणून कुंभमेळा आता उत्तरार्धामध्ये, आता शिवरात्रीचं बनारसला शेवटचं स्नान आहे. स्वामीजी पण तिकडे होते, आमचे आदरणीय माझे बंधू बाबाजी शेठ. आता हे बाबाजी शेठ या नामात फार गोंधळ आहे. ते बाबा शेठ काळे आणि हे बाबाजी शेठ शेळके, असा गोंधळ होतो बोलता बोलता. म्हणून हे पण तिकडे कुंभामध्ये होते. आणि महानुभावाच्या सानिध्यामध्ये कुंभ स्नान झालं, प्रयाग स्नान झालं. आम्ही नाही गेलो. काही काही लोक आम्हाला म्हणले तुम्ही आखाड्याचे, तुम्ही गेले नाही. म्हणलं नाही गेलो, थंडी सहन होत नाही. बाकी काय सांगायचे लोक आहे, हे वाजत आहे. म्हटलं मला मी नाही गेलो, थंडी आहे तिकडे. अरे पण इथं पण कुंभमेळा आहे ना स्वामीजी, इथेही कुंभ आहे. थोडंसं आत्ता मला थोडं वाटलं कुंभ इथे येईन, कुंभ तिकडे पण आहे. वाटलं तर मनाच्या कुपीत घेऊन जा. तिकडे त्रिवेणीचा संगम आहे आणि इकडेही त्रिवेणीचा संगम आहे. भरद्वाजींच्या आश्रमात गंगा, यमुना, सरस्वती, आणि इकडेही त्रिवेणी संगम आहे. भक्ती, ज्ञान आणि वैराग्य. काही फरक मला सांगायचे. दुसरा फरक असा आहे, तिकडच्या संगमामध्ये कदाचित फक्त पाणी असेल. तिकडच्या संगमामध्ये कदाचित फक्त पाणी असेल, पण इकडच्या संगमामध्ये सिद्ध संतांची वाणी आहे. कथा त्रिवेणी संगम, कथा त्रिवेणी संगम, भक्तानि नाम, देव भक्तानि नाम, तेथीचे उत्तम, तेथीचे उत्तम,
मिळता, फक्त देवभक्त आणि नामकथा त्रिवेणी संगम. तिकडे पाणी आहे, इकडे सिद्ध संतांची वाणी आहे. तिसरा फरक, तिकडे जायचं असल्यावर होतं ना आज्ञा, हे कळलं? बिनू पैसा रे. पैसे लागतील बाबा. बरं, तिथं नुसतं तोंड घेऊन जायचं नाही, तर साधू संतांना दान करायचं, तिथलं महत्व आहे. इथं जायलाच पैसे नाही, दान कधी करावं? बरं, धन लागेल. इथे बसायला धन लागत. आयोजक आयोजन करतात का? बाबाजी शेठ म्हणले कीर्तनाला यायचं तिकीट आहे, असं आहे का? इथे पैसा नाही, फक्त बसायचंय. चौथा फरक, तिकडे जायला शरीर यष्टी चांगली लागते. इथे बसून ऐकायला कुठेही बसा, फक्त ऐका. श्रवण तरी अवधान ऐकेले दीजे, मग सर्व सुखासी पात्र. फक्त लक्ष द्यायचंय, सर्वांगाचे कान करायचे, श्रवण सुख घ्यायचंय. आणि पाचवा महत्वाचा फरक पटला तर बघा, एवढा खटाटोप गेलात आणि तिकडे जाऊन जर पाय घसरून पडलात तर संगमात बुडून मरण्याची शक्यता आहे. पण इथे जर बुडलात तर तरुण जाणं निश्चित आहे. हा मोठा, इथे बुडणं, डुबणं, रंगणं, मुरणं हे फार महत्वाचं आहे. आणि जे मुरलेत त्यांच्या मागे आपण जातोय. कसं जातोय? विठोबा रखुमा, आईच्या गर्भवासाला यायचं देवा, मला हा देह एक पुरेसा नाही. एवढं भजन करायचं, एवढं भजन करायचं. सांगा, आता जे बोलणं तुकोबरायांचं देवाशी चालू आहे, जी प्रतिज्ञा चालू आहे, मी प्रारंभीत सांगितलं. अगोदर साधना, साधनेतून आलेला अनुभव, झालेली स्थिती, केलेली प्रतिज्ञा. आत्ता उत्तरार्धामध्ये तुकोबराय म्हणतात असं भजन करायचं. मला कसं करायचं? अरे, वोलोबा आणि कणकाईंचं अगोदरच ऋण होतं देवावर. दर्शनाला गेले की ते म्हणायचे मागा. भजन असं करावं की देवानं म्हणावं, रे किती भजन करता, काहीतरी माग, काहीतरी माग. मंदिराची पहिली पायरी चढली की बेकाऱ्यासारखं आपलं मागणं चालू होत. हे काही काही येतं ना, आल्यावर घंटी वाजवत देवाच्याशी. विचित्र बुद्धी जातानाही वाजवता. काही काही लोकांचं पाय पवित्र, डोकं विचित्र कसं असतं तेच कळत नाही मला. मग काही काही म्हणता स्वामीजी देवाला जागा. अरे तो झोपलेला आहे काय? अरे तो जागाच आहे ना बाबा. श्मशान क्रीडा करत असताना तो जागृत आहे. आपण झोपलोय म्हणून संत म्हणले उठ जाग मुसाफिर बोरबाई. अब रे न कहा जो सोवत है, जो सोवत है सो खोवत है, जो जागत है सो पावत है. उठ नींद से अखियां खोल जरा और अपने प्रभु से ध्यान लगा. यह प्रीत करण की रीत नहीं, प्रभु जागत है तू सोवत है. जागा जागा रे भाईंनो जागा. हे आपल्यासाठी आहे, कारण सत्यत्वाचा आभास आपल्याला झालाय. प्रारंभ पुन्हा आठवा. जगाला सत्य आपण मांडलंय, म्हणून त्याला जागा करणं नाही, आपण जागृत होणं. विजेच्या निमित्तानं आपण जागृत होणं, सप्ताहाच्या निमित्तानं आपण जागृत होणं. कारण आता काळाची गरज आहे आपण जागं होणं. अरे, आपण जसं जगतोय तसं पशुही जगतात. निळोबरायांचा अभंग तुम्ही बघा. पशु विषय सेविती तयापरी तुझी स्थिती, निळा म्हणे व्यर्थ गेला प्राणी भूमी भार झाला. जर सकाळी उठल्यापासून मला हे करायचंय, मला ते करायचं, असं करत करत जर रात्र झाली तर पशु पक्षी तसंच जीवन जगतात ना. त्यांनाही बरंच वाटतंय त्याच्यामध्ये. कधीतरी साधूच्या संगतीमध्ये, प्रारंभी मी परिहारामध्ये सांगितलं की पंचक्रोशी पावन झाली साधूंच्या पदस्पर्शांना. आदरणीय बाबाजी दादांनी मला सांगितलं की स्वामीजींना आपण इकडे सगळे, आणि मला नवल याचं वाटलं की हे सप्ताहातले 7 दिवस ते इथे थांबतात. कारण साधू तो बोले घुमता भला और नदी तो बोले बहती भली. नदी कधी थांबत नाही, साधूही कधी थांबत नाही. 7 दिवस थांबले. कदाचित तुमचं पुण्य उदयाला आलं म्हणून थांबले. नावच त्यांचं अमृत आहे आणि म्हणून ते अमृताचा महावर्षाव करण्यासाठीच आहे. खरं तर आज त्यांच्या दर्शनानं मला खरंच कुंभमेळ्याचं दर्शन झालं. पाप जातात साधूच्या दर्शनानं. एवढी महाविद्या प्रवीण, असं कोणतंच क्षेत्र. गायनही सुंदर करतात, वक्तव्यही छान करतात, ज्ञान प्रबोधिनी. आहा, असं वाटतं त्यांच्या चरणी बसून ऐकावं, कारण आम्ही त्यांना अनुभवलंय. आणि हा प्रसादाचा ठेवा आपल्या पंचक्रोशीतल्या लोकांना सगळ्यांना मिळतोय. तर याच्यापासून विनमुख न व्हायचं, थोडासा वेळ काढायचा. वेळ कधी वाया खर्ची करू नका. कलियुगाचा प्रकोप चालू आहे. मी काय तुम्हाला शिकवणार? मी तुमचं लेकरू आहे बाबा. आपण तर फार अनुभवी बसला तिथे. काय पारायण पाठ करणारी, काय महाराज मंडळी, आपण सर्व आहात, जपी तपी सर्वजण आहात. मी काय तुम्हाला शिकवावं? भंडारा डोंगराची सेवा करता तुम्ही, पण हे करता करता देवा सगळं जग पाहिलं. देवा सगळं पाहिलं.
दुनिया पाहिली, फक्त आता एक वाटतं, तू कसा आहे ते पाहावं. आपल्या मनात आवड निर्माण झाली की तो सुद्धा येतो. आणि ती आवड निर्माण करण्यासाठी प्रेरणास्थान असतात ती ही संत मांदियाळे यांच्या सान्निध्यात बसल्यावर. म्हणून आज हा सप्ताहाचा प्रयोजनाचा काळ चालू आहे. तुकोबरायांच्या भक्तीवर आपण बोलतोय. मी काय, माझ्यासारखे अनेक भक्ती आहे. तुकाराम महाराजांच्या अभंगावर पूर्णपणे कोणी बोलेल का हो? बोलेल का तुम्ही सांगा मला. आज जो अभंग माझ्या वाट्याला आला, आमचे बाबाजी दादा म्हणले हा अभंग गावकऱ्यांनी काढला. कुणी काढला असेल मी तर धन्यवाद देते. ही एक प्रथा काढली, बरं झालं. फक्त महाराजाला सांगत जा तुमच्या वाट्याला हा अनुभव आलाय म्हणून. मला तर आज सकाळी कळलं की हा अभंग मला घ्यायचा. मी म्हणलं, ते म्हणले अभंग पत्रिकेवर आहे. मग पत्रिका वाचायला कुणाला वेळ आहे? सकाळी 10वी, दुपारी वर्ष श्राद्ध, संध्याकाळी हरी जागर, याच्यातच आमचं चाललंय. काय लक्षात राहील सांगा. काही दिवसापूर्वी स्वामीजी मला एका व्यक्तीने फोन केला. बोलण्याचं सुद्धा आम्हाला कधी कधी भान राहत नाही. त्यानं फोन केला, म्हणला महाराज आजी गेली आहे ना, आजीचं प्रवचन आहे. म्हणजे 10व्याचं हो, तर प्रवचन आहे. मी म्हणलं काय तारीख आहे? त्यानं सांगितली 2-3 दिवसानंतरची तारीख. म्हणलं माझी तारीख गेलेली आहे. बरं मी त्याला काय म्हणावं? मी तारीख गेली याच्यावर थांबावं, फोन ठेवून द्यावा. मी त्याला म्हणलं दादा, तो फार आग्रह करत होता. मी म्हणलं दादा ती तारीख गेलेली हो माझी, काही करता येत नाही. तुम्ही जर 1-2 दिवस आधी सांगितलं असतं. तो म्हणला महाराज म्हातारीच मिली नव्हती, तुम्हाला कुठं सांगा. म्हणजे लक्षात आलं का? धावपळीच्या काळात लक्षातच काही राहत नाही. हे म्हणले पत्रिकेवर अभंग आहे, आता काय करावं. पण एकच विनंती आहे, नवीन प्रथा आहे, या कारणे कीर्तनकार अभ्यास करतील. हे उपकार आहेत तुमचे. फक्त त्याला सांगत जा निदान. कारण तुम्ही ज्यांची परीक्षा घेताना त्यांनी आधी अभ्यास तर करावं ना भाऊ. आणि तुम्ही ते ऐकण्याच्या मानसिकतेत बसले पाहिजे की या अभंगावरचं आम्हाला चिंतन यांच्याकडूनच ऐकायचंय. असे वक्ते तुम्ही निवडा आणि मग द्या कोणताही अभंग, तयारी आहे. पण ते तुम्ही वेळ तर द्या ना त्यांना. पण चला, असं आहे समुद्राच्या जवळ विहीर खांदली की पाणी सारखं लागत राहतं. आमचा सागरच सागर आनंदानं भरलेला आहे, त्याच्यामुळे आम्हाला तरी आतापर्यंत कशाची कमी नाही. स्वामीजी सागरानंद सरस्वती महाराज ब्रह्मलीन परमहंस परिव्राजकाचार्य ज्यांच्या आनंदाचा प्रसाद आम्हाला भेटला ना, आम्ही त्यामध्ये काहीतरी शिकलो. आणि तोच प्रसाद आजपर्यंत तुमच्या, नाही तर या व्यासमंचावर उभा राहावं एवढी माझी पात्रता नाही. पण माझी आई भगवती आणि माझ्या स्वामीजींचा आशीर्वाद आहे. या पंचकृषीतल्या सगळ्या लोकांना माहिती आहे आपणच मला सांभाळलंय. आणि आपल्यामुळेच, आणि पुन्हा सांगते तुमच्यामुळेच कीर्तनाचं बळ येतं. नाही तर आम्हा वक्त्यांना बळ कुठून येणार? तुम्ही बसल्या बसल्या ज्या श्रद्धापूर्ण भावनेनं आमच्याकडे पाहताना तर आमचं ज्ञान पक्क होतं. आम्ही कोण अभ्यास करणारे? तुम्ही आशीर्वाद देता माईबाप म्हणून आम्ही बोलतो. ही तुमची आशीर्वादाची छाया आमच्यावर अशीच राहू द्या. तुकोबराय म्हणतात, देवा एवढं भजन करेल, एवढं भजन करेल, एवढा निपुण होईल, एवढा रथ होईल की देवा प्रतिज्ञा करतो तुला सुद्धा ऋणी करेल. तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा.